महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटीलची नार्को टेस्ट करण्याची माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी। विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटीलची नार्को टेस्ट करण्याची मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। धुळे विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांचा घबाड सापडल्या प्रकरणी खोतकर आणि त्यांचे पीए किशोर पाटीलवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील गोरंट्याल यांनी केली आहे। धुळे येथील महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा सुरू असताना धुळे शासकीय विश्रामगृहात रूम क्रमांक 102 मध्ये कोट्यवधी रुपयांचा घबाड सापडला। तर रूम क्रमांक 102 महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटीलच्या नावाने बुक होता असा आरोप विरोधकांनी केलाय। दरम्यान अर्जुन खोतकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वरिष्ठांना निवेदन देऊन धुळे विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांचा घबाड सापडल्या प्रकरणी अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटीलची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे। शिवाय धुळे येथील विश्रामगृहाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून ते सीसीटीव्ही सार्वजनिक करा, तसेच खोतकर आणि त्यांचे पीए किशोर पाटीलवर मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दरम्यान आमदार अर्जुन खोतकरांचा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी गोरंट्याल यांनी केली आहे। धुलिया येथे अंदाज कमिटीच्या नावाने 1.25 कोटी रुपये जे हस्तगत झाले, अनिल गोटे साहेबांचा आरोप होता की 15 कोटीचा हा मॅटर आहे, ते 5 कोटीच्या दिवशी होते पण 1.25 कोटीच भेटले। यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सिव्हिल सहाय्यक जे गव्हर्नमेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हा आरोप झालेला आहे। आम्ही पण आरोप नाही, आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हे दाखल केला पाहिजे, ईडीने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे, LCBने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे। यासाठी आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं। त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे, जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पीए, जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असतो तेव्हा हा पीए त्यांच्यासोबत असतो। हा पीए म्हणजे वसुली करणारा पीए। या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकरसोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं, म्हणून त्याचे नार्को टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे। 15 तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे CDR असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे, हे CDR गव्हर्नमेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले। आणि ते धुल्यामध्ये जे CC कॅमेरे लावलेले आहे, जे 5-7 दिवस जे किशोर पाटील थांबलं, ते CC कॅमेरेचे फुटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे, कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर SITने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल। आणि आमची विनंती आहे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे, आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात। आपण जे दोषी असेल, जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशाऱ्याने पैसे गोळा झाले, या लोकांची हकालपट्टी आपण करावे। पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका, तुमची फार चांगली प्रतिमा आहे। आणि या अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे। या प्रकरण मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे।